आज बाहेर फिरायला जायचंय म्हणून घरातली सगळीच कामं लवकर आवरून घेतली होती मी आणि माऊला इकडे आज तिचा फेवरेट नाश्ता केला होता. म्हणजेच तिला ज्वारीच्या पिठाचे डोसे खूप जास्त आवडतात आणि हे बऱ्याच दिवसानंतर केले होते. स्पेशली चटणी सोबत हे डोसे खायला खूप जास्त टेस्टी लागतात. माऊने छान असा नाश्ता एन्जॉय केला. आम्ही खाल्ल्यानंतर निघालो होतो मूवीला जाण्यासाठी आणि खरं तर ना हे मूवी प्लॅन आमचं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं, पण काही ना काहीतरी कारणास्तव हे सगळं कॅन्सल व्हायचं. पण आज फायनली तो योग आला आणि आम्ही निघालो होतो मूवी बघण्यासाठी. आता बाहेर आलोय म्हटल्यावर पोटोबत झालाच पाहिजे, त्याच्यामुळे मी माझ्यासाठी ते कोल्ड कॉफी घेतली होती आणि त्यानंतर मग आम्ही दशावतार मूवी पाहायला गेलो होतो. आणि आज आम्ही फायनली दशावतार मूवी पाहिला आणि त्यातली दिलीप सरांची जी ऍक्टिंग आहे ना खूप जास्त छान वाटली आम्हाला. आणि खरं तर आहे ना हा मूवी आम्हाला फॅमिली सोबत पाहायला खूप जास्त मजा आली. माऊने खूप जास्त एन्जॉय केलं ह्या मूवी मध्ये. आणि दशावतार पाहून आम्ही निघालोच होतो, त्यात अशी माऊची काहीतरी मस्ती चालू होती आणि माऊ जिथं जाईल आणि तिकडे मस्ती करणार नाही असं कधी होणारच नाहीये. त्यानंतर एक नवीन मूवीचं प्रमोशन झालं. प्रमोशन झाल्यानंतर मग पुन्हा भूक लागली, त्यामुळे पुन्हा पोटपूजा करण्यासाठी आलो आणि इकडे माझ्या आवडती कच्ची दाबेली खायला आलो होतो. आणि एरवी तर माऊला बाहेरचं काही आवडत नाही, पण आज तिला दाबेली खायची होती, सो म्हटलं तिच्यासाठी एक घ्यावी. मग तिने पहिली ट्राय केली आणि तिला ती आवडली. मग पुन्हा तिच्यासाठी एक न्यू प्लेट घेतली. मस्त अशी दाबेली वगैरे खाऊन झाली. त्यानंतर मग मी घरी यायला निघाले होते आणि घरी येताना इतकं छान असं वेदर झालं होतं ना, मला खूप जास्त छान वाटत होतं. त्यानंतर माऊनी खूप जास्त आजचा दिवस एन्जॉय केला. घरी आल्यानंतर मस्त असं अंडा राईस केला, त्यानंतर जेवण केलं आणि असं संपलं मी माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा. थँक्यू, बाय.